करूयात महाराष्ट्र लाईव्ह पासून। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावरती आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी देखील हजेरी लावली होती। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते। राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते देखील कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे हजर राहिल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही। मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करेल, करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील, कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत। युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं। नाशिकमधील भोंदू अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। तपास अजून पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। त्याबरोबरच मोबाईलमधला डेटा रिकव्हर करायचा आहे, महिलांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा तपास करायचा आहे, असाही युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। तर दुसरीकडे खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी अशोक खरातची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ईडीकडून देखील चौकशी केली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये, आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळताच एसआयटीकडून पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। आज सलग 11व्या दिवशी खरातची 5 तास एसआयटी चौकशी झाली। अशोक खरातनं मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास सध्या एसआयटीकडून सुरू आहे। उद्या पुन्हा खरातची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरात महिलांशी गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा अशी माहिती पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। दरम्यान आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नसल्याचा दावा खरातनं केलाय। भोंदू खरातनं माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली। खरात हा माइंड रिडिंगमध्ये पटाईत होता असंही पोलीस चौकशीमधून समोर आलंय। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही असं बोलून तो महिलांना भुरळ घालत असल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड झालंय। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण हे चांगलंच तापलंय। खरातला भेटलेल्या नेत्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकास्त्र डागलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। अशोक खरातचे संपर्क असल्याचं केसरकरांनी मान्य केलंय असा आरोप अंधारेंनी केलाय, तर सोबतच खरातकडे जाणाऱ्या इतर 39 आमदारांची नावं जाहीर करा असं आवाहन देखील अंधारेंनी केलंय। याच्यासह जगदंबा पतसंस्थेच्या नामकरण आवारेंवरून देखील अंधारेंनी गंभीर आरोप केलेत। आवारे काळे पैसे पांढरे करायचं काम करतात, त्यांचा आणि केसरकरांचा संबंध काय असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला। शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो, सभा येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही। अशी जर कल्पना असतील तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो, त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांडं फोडाच।
थोडाच एकदा भांडण ही जी कोणी 39 नावं आहेत ना, 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. त्यासोबतच केसरकर आणि खरात फोटोत दिसणाऱ्या एका व्यक्तीवरून गंभीर आरोप केले. फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही जगदंबा पतसंस्थेची असून नामकर्ण आवारे असं त्यांचं नाव असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलंय. तर नामकर्ण आवारे हा काळे पैसे पांढरे करायचं काम करतो. त्याचा आणि केसरकरांचा संबंध काय आहे असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केलाय. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंबा पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो. हा जगदंबा पतसंस्थेचा माणूस आहे. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, कशासाठी हा माणूस तुमच्या सोबत सारखा सारखा आहे, या माणसाला आणि खऱ्यातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. राज्यभरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मोठं वक्तव्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा होत असेल तर अजून देखील वेळ गेलेली नाही असं सुनील शेळकेंनी म्हटलंय. तसंच ज्यांना पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व नक्कीच मान्य करतील, व्यक्तिगत स्वार्थ असलेले विरोध करतील असं देखील शेळकेंनी म्हटलंय. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत. आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास सर्व नेते एकजुटीनं काम करतील. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती प्रतिक्रिया. आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आणि वास्तविक बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे. तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सध्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं सांगितलंय. तसंच सुनील शेळकेंनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं देखील देशमुख यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही. जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही. त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही. आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत. आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही. आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरती आपण बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. तसंच एकत्र येण्याबाबत त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. काय एकत्र यायचं नाही यायचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
तर विलिनीकरणाचा निर्णय हा दोन्ही राष्ट्रवादीचा असेल. विलिनीकरणाचा विचार असल्याचं सुनेत्राताईंनी आपल्यासोबत चर्चा करतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की आता ही कुठली ती स्टेजच नाही की मी कमेंट करावं. त्यांचं आपापसात ते कोणी काय बोललं असेल तर मला असं वाटतं शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही. रायगडमध्ये माणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवरती खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवरून स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. इंदापूरमधील बॅनरवरून झालेल्या वादावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी ट्विट करत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये बॅनरवरती नाव किंवा फोटो सुद्धा नाही, याला कृतज्ञता म्हणतात असं लवांडे यांनी म्हटलंय. रायगडच्या बॅनरवरून अमोल मिटकरींनी देखील एक्स पोस्ट केली आहे. ज्यांच्या नेतृत्वावरती कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असं मिटकरी म्हणाले. दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी देखील सुनील तटकरेंवरती निशाणा साधत ते भाजपच्या जवळचे असल्याची टीका केली आहे. सुनील तटकरे आता ह्या वहिनींना मानतात का नाही मानतात हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेच. ते भारतीय जनता पार्टीला मानणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींना मानतील असं मलाही नाही वाटत. शेवटी ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्यांचं सगळं कामकाज चालू आहे हे स्पष्ट दिसतं. रायगडमधील पक्षाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरती अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्यानं विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. आणि यानंतर आता मंत्री अदिती तटकरेंनी एक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमामध्ये झालेल्या या चुकीबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांची निष्ठा बॅनरवरील फोटोवरून ठरवून नये असं स्पष्ट केलंय. त्याबरोबरच या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलाय. ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी होणार असे संकेत वाघमारेंनी दिलेत. तसंच जे होईल ते योग्य वेळी होईल असं देखील खासदार ज्योती वाघमारेंनी म्हटलंय. त्या नांदेडमध्ये बोलत होत्या. मी तुम्हाला एवढं सांगू शकते कि कुछ तो बड़ा होने वाला है. महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है. मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन. कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं. तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे. तर ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या सूचक विधानाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून समाचार घेण्यात आलाय. 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या वावड्या ऐकत असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर ऑपरेशन टायगर हे सांगून केलं जात नाही असा पलटवार शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केलाय. ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल. एकदा झालं त्याच्यानंतर असे कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हे सांगून केलं जात नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय. म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळाली आहे. ते असे ऑपरेशन करायला ते माहिर आहेत आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत येणाऱ्या शाळांना 2 मे ते 14 जून दरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जूनपासून सुरू होणार असून वाढतं तापमान लक्षात घेता विदर्भातील शाळा 15 ते 29 जून दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान इतर मंडळांच्या शाळांनी सुट्टीबाबतचा निर्णय हा स्वतः घ्यावा असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय. मुंबईतील म्हाडा मुंबई मंडळाकडून 2640 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली. काल दुपारी 3 वाजता उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो लाईव्ह होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत हे 29 एप्रिल असून सोडत 15 मे रोजी काढली जाणार आहे. विविध उत्पन्न गटांसाठी या सदनिका उपलब्ध असणार आहेत. मुंबईकरांच्या सेवेमध्ये लवकरच 2 मेट्रो येणार आहेत. 2 नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त सापडलाय. दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार आहेत. तर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाळा टप्पा 1चं लोकार्पण अनेक दिवसांपासून रखडलेलं होतं. मात्र आता लोकार्पणाची प्रतीक्षा ही संपलेली आहे. शुक्रवारी 3 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकेचं लोकार्पण होणार असल्याची माहिती MMRDA मधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आणि या महत्त्वाच्या घडामोडींनंतर